अपक्ष उमेदवार अनंत इंगळे सुद्धा आपल्याला जोडलेले आहेत. रोड रोलर त्यांना चिन्ह मिळाले आहेत. आपण सुद्धा मैदानात उतरले आहात. काय मुद्दे राहणार आहे आपले? सगळ्यांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा. माझे मुद्दे आहे, मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे आणि माझे मुद्दे हेच आहे का जे आता शिकलेले पूर्ण मुलं आहे त्यांना बेरोजगार आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये, त्यांना मी रोजगार पूर्ण MIDCमध्ये म्हणा मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या ज्या आहे बाहेरून आणून त्यांना रोजगार देणार. मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात मेन मुद्दा माझा हे आहे का मी माझ्या भरोश्यावर स्वतः उमेदवारी दाखल केलेली आहे. मी कुठल्या कोणाच्या खाली झुकलेला नाही आहे. मी माझ्या जवळचे स्वतः पैसे खर्च करत आहे आणि स्वतः उमेदवारी उभा आहे. उमेदवारी मी स्वतः दाखल केली आहे आणि मी स्वतः लढत आहे. माझ्या मेहनतीने माझे कार्यकर्ते माझ्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. माझी जनता माझ्यासाठी मेहनत करत आहे आणि बाहेर गावगाव आम्ही रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत प्रचार करत आहे. त्याच्यानंतर मला कोणी पण असं म्हटलं का तू बा इथं उभा नको राहू, तू बस, तर मी बसणार नाही. काऊन की मी कोणाचा गुलाम आहे नाही आणि कोणाच व्यक्ती जोडून मी 1 रुपया घेतलेला नाही. हे सगळं प्रूफ आहे आणि मी कधी झुकणार नाही आणि माझ्या हिशोबानं मी इलेक्शन अजून लढत आहे आणि लढणार समोर पण. आणि कुठल्याही पक्षाजोडून मी 1 रुपया घेणार नाही आणि बसणार नाही. आवड म्हणून आहे एक असं इच्छा आपल्या मित्राकडून आपल्याला आवड झाली? मला आवड म्हणून अमरावतीची परिस्थिती, अमरावती जिल्ह्याची परिस्थिती बघितली आहे तुम्ही का पूर्ण बेरोजगार पूर्ण फिरत आहे. त्यांना कोणी विचारत नाही आहे, कोणचा खासदार नाही, कोणचा आमदार नाही. आणि ते त्यांना जर कोणत्या नेत्याच्या घरी जाते तर तेव्हा त्यांना विचारतात का तुम्ही आमदारच्या घरी जाऊन पहिले तुम्ही तुमचं हे द्या, ओळख द्या, त्याच्यानंतर मी तुमचे कामं करतो. तर हे चुकीचं आहे. तर त्याच्यानं मी माझ्या हिशोबाने जनतेच्या हिशोबानं माझे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला उभं केलं. मी उभा आहे, इलेक्शन लढत आहे, अजून समोर पण लढणार. बस एवढंच.